नमस्कार, पूजाच हाऊस क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण चटपटीत, खमंग आणि कुरकुरीत कुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत. कधी तोंडाला चव नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवून खाऊ शकता किंवा चहाबरोबर सुद्धा खायला छान आहे. मुलांना डब्याला पण तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे आज आपण छान असा कुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इथं मी अर्धा किलो कुरमुरे स्वच्छ असे चाळून वगैरे घेतलेले आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 2 प्रकारच्या शेव घातलेल्या आहेत. एक बारीक शेव घातलेली आहे. अर्धा किलोला मी 200 ग्रॅम बारीक शेव आणि मोठी शेव अशी मी 200 ग्रॅम घेतलेली आहे. आता आपण हे सर्व असं मिक्स करून घेणार आहोत. शेवचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आता आपण इथं फोडणी देणार आहोत. त्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. चिवड्यासाठी थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लागतं. आता इथं मी एक पाव किलो तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे. जिरं छान असं तेलामध्ये फुललेलं आहे आणि त्यानंतर एक 15 ते 16 अशा लसूण पाकळ्या इथं चेचून घेतलेल्या आहेत. लसूण घालून घेते. लसूण घातल्यानंतर आता आपण हा छान असं तेलामध्ये हलवून घेणार आहोत. त्यानंतर ह्याच्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता तुम्ही घालू शकता. कढीपत्त्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. कढीपत्ता जास्त घातला तरीसुद्धा छान आहे. जेवढा तुम्ही जास्त घालाल तेवढा छान असा वास आपल्या चिवड्याला येणार आहे. आता इथं छान असा कढीपत्ता तेलामध्ये तळून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये डाळ घालणार आहोत. इथं मी अर्धा किलोला एक 200 ग्रॅम डाळ घेतलेला आहे. प्रमाणबद्ध अगदी आपण हा चिवडा बनवलेला आहे. डाळ घातल्यानंतर छान असं आता आपण हा तेलामध्ये डाळ छान असं परतून घेणार आहोत. इथं तुम्ही बघू शकता मस्त असं डाळ कडक असं एकदम होत आलेलं आहे. हे सर्व साहित्य तेलामध्ये छान असं परतून घेतले ना, चिवडा खायला बी तेवढाच टेस्टी लागतो. त्यानंतर 200 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं आता आपल्याला हलकासा सोनेरी रंगावर आपण हे परतून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकताय. हे बघा मस्त असं खोबरं आपलं हे तेलामध्ये भाजत आहे. खोबरं तळत असताना गॅसची फ्लेम जास्त फास्ट ठेवू नका. हे बघा बघू शकता हलकासा सोनेरी रंगावर खोबरं आपलं हे तेलामध्ये भाजून झालेलं आहे. त्यानंतर इथं मी 200 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे मी छान असं खमंग भाजून घेतलेले आहे आणि आता आपल्याला तेलामध्ये छान असं कडक होऊ द्यायचे आहेत. शेंगदाणे करपवायचे नाही आहेत, फक्त कडक होऊ द्यायचे आहेत. इथं बघू शकता हे बघा मस्त असं शेंगदाणे पण आपले हे कडक झालेले आहेत. त्यानंतर 2 चमचे हळद घालणार आहोत. हळद घातल्यानंतर हे परत एकदा छान असं परतून घेणार आहोत. बघू शकता मस्त असं दिसायलाही खूप छान दिसते आणि घरामध्ये वासही खूप छान असा खमंग वास असा सुटलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता हे बघा मस्त असं सर्व साहित्य एकदम परफेक्ट असं तेलामध्ये सर्व असं हे भाजून झालेलं आहे. आता त्यानंतर इथं मी चिवडा घेतलेला आहे. अर्ध पाकीट चिवडा घातलेला आहे आणि तिखट 2 चमचे आणि चवीपुरतं मीठ. तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि परत एकदा हे छान आता आपण हे तेलामध्ये छान सर्व साहित्यात हे सर्व मिक्स करून एकदम मिनिटभर आपण हे परतून घेणार आहोत. इथं बघू शकता मस्त असं हे तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. गॅस बंद केल्यानंतर इथं आपण कुरमुरे ज्या 2 भांड्यामध्ये आपण काढलेलं आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही थोडं थोडंसं टाकून घ्यायचं आणि अगदी व्यवस्थित सगळं असं हे गरम असल्यामुळं पहिल्यांदा हे पळीने किंवा उलताण्याने हे पूर्ण असं हलवून घ्यायचं आणि हाताला सोचवेलं असं झालं की आपण हे हाताने छान असा कुरमुऱ्याचा चिवडा हे सर्व एकदम साहित्य मिक्स करणार आहोत. इथं तुम्ही बघू शकता हे बघा जे मी कढईमध्ये थोडासा मसाला राहिला होता त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा कुरमुरे घालून घेतलेले आहेत आणि आता हाताला छान असा सोसवेला असा झाल्यानंतर हाताने छान असा आपण हा मिक्स करून घेणार आहोत.
अगदी महिनाभर टिकणारा आणि मस्त असा खमंग असा आपला हा चिवडा तयार झालेला आहे. अशा प्रकारे मस्त असा कुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही याला प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून डब्यामध्ये ठेवू शकता. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवल्यामुळे लवकर हा नरम पडणार नाही आणि संपेपर्यंत कडक राहील असा हा आपला कुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आवडल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.